तर तेच ऐकून ती आली होती आणि त्यानंतर मला नाही वाटत की मी असं कधी थोबाडीत मारेन किंवा असं काही आर्याला त्यावेळेस काय बोललो आहे. हे करायचं ते करायचं बऱ्याच गोष्टी मला खटकतात तिच्या, कारण की जर तुम्ही पुढच्याला नाही रिस्पेक्ट दिली तर पुढचा नाही रिस्पेक्ट देत तुम्हाला. व्हॅलिड पॉईंट्स नसतील कधी कधी तिच्या बाबतीत, किंवा ती जी बोलते आहे कधी कधी तिचा पारा पण वर जातो आणि तिला कळत नाही काय बोलते. हॅलो एव्हरीवन, मी आहे भाग्यश्री कदम आणि तुम्ही मला पाहत आहात टेलीचक्कर डिजिटलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत वैभव, जे बिग बॉसच्या घरातून निवृत्त झाले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्या जर्नीबद्दल आणि त्यांना हे एक्सपेक्टेड होतं का त्यांचं इविक्शन. हॅलो, कशी आहेस? मी पण ठीक आहे. नक्कीच मी म्हणेन की हा प्रवास खूप खडतर होता माझ्यासाठी. खूप साऱ्या गोष्टी डिफिकल्ट गेल्या मला आणि अजूनही जातील बाहेर आल्यानंतर पण. मला 100% गॅरंटी आहे की माझ्या बाजूनी नसणार आहेत गोष्टी काही, पण ठीक आहे. काही गोष्टी ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे आणि एक्सपेक्टेड होतं का म्हणण्यापेक्षा थोड्या गोष्टी प्रेडिक्ट करणं पण गरजेचं असतं, ज्या मी प्रेडिक्ट केल्या होत्या. की जर लोकांना मी नाही आवडत आहे, लोकांना बरोबर नाही वाटत आहे, तर मी थांबून करणार काय? जरी ट्रॉफी उचलली तरी जर मी लोकांना आवडत नसेल तर काय अर्थाने ट्रॉफी उचलायची ती? सो ठीक आहे, लोकांचं डिसिजन हे खूप महत्त्वाचं असतं, हे मलाही माहिती आहे, कारण मी पण त्याच लोकांमधला एक आहे. जे ऑडियन्सला आवडतं ते आवडतं, जे नाही आवडत ते नाही आवडत. सो इट्स फाईन. पण हे जे आता तू बोलतोय ते तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती समजतंय की आतमध्ये? नाही, डेफिनेटली मी म्हणेल की काही गोष्टी बिग बॉसच्या घरातच मला समजल्या होत्या, पण त्याच्यावरती ठामपणे अवलंब नाही करता आला मला. ठामपणे डिसिजन्स नाही घेता आले. आणि बाहेर आल्यावरती पण असं काही नाही आहे की बाहेर आल्यावरती कोणीतरी मला सांगितलं आहे की तू असं कर तसं कर, किंवा तू बघितलं का तुझं इंस्टाग्राम अकाउंट किंवा काय. माझ्याकडे अजून पण फोन नाही आहे. माझा फोन माझ्या घरी बारामतीला आहे. मला माहीत नाही की काय गोष्टी आहेत बाहेर किंवा काय घडतं आहे बाहेर, हे अजूनही मला माहीत नाही आहे. पण हे सेल्फ रिअलायझेशन आहे जे मला घरात नाही मांडता आलं, जे की मला बाहेर आल्यावरती मांडणं खूप गरजेचं आहे, कारण की नाण्याची एक बाजू फक्त दिसते. लोकांना हे माहीत नसतं की आतमध्ये जे घडतं आहे ते कुठल्या पद्धतीने घडतं आहे किंवा का घडतं आहे, कशामुळे घडतं आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की भाऊ पण सांगत होते, भाऊ पण बोलत होते, रितेश भाऊ, की कुठे चुकते, कुठे काय घडतं आहे, किंवा तू कुठे कुठे रॉंग डिसिजन्स घेतलेत. तर ते ऑब्व्हियसली मी ॲक्सेप्ट करतो की तिथं चुकलो आहे, तिथं चुकलो आहे. मी तिथं त्याच्यावरती पांघरून घालायचा नाही प्रयत्न करणार आहे. पण आहेत काही गोष्टी गिल्ट आहे मनात, तर ते मांडणं पण गरजेचं आहे. सेल्फ रिअलायझेशन हे खूपच चांगलं आहे आणि तू बघायला गेलास तर तुझी एंट्री म्हणजे धमाकेदार होती. आम्हाला एक्सपेक्टेशन्स खूप होत्या तुझ्याकडून. तुला असं वाटतं का की अरबाज तुला पार्ट 2चा जो टॅग मिळाला आहे आणि अरबाजसोबत तू खेळत होतास, ह्याच्यामुळे तुझा गेम वीक होता? नक्कीच मी म्हणेन की जर त्यासोबत खेळून माझा गेमच दिसत नसेल तर मग तो वीकच असणार आहे 100%. जर त्याच्या अपोजिट थांबून जर गोष्टी केल्या असत्या किंवा त्या गोष्टी जर घडल्या असत्या तशा, तर डेफिनेटली मी तसंही केलं असतं. जो की मला चान्स पण आला होता दुसऱ्याच आठवड्यात, पण त्यावेळेस मी विचार नाही केला तसा. त्यावेळेस मी वेगळ्याच विचारात होतो. त्यावेळेस माझं असं की चलो एन्जॉय करते, त्या पद्धतीने होतं. त्याच्यात तो सिरियसनेस नव्हता त्यावेळेस तो, आणि ते मला महागात पडलं 100%. आणि ते महागात पडल्यामुळे मग पुढचं सगळंच गणित हललं. आणि त्याच्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टी गेम वीक दिसल्या मला माझ्या, आणि ते सुधारायचा प्रयत्न करत होतो, पण ते नव्हतं होत खरं बघायला गेलं तर. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खूप चर्चा चालू आहे. जेव्हा आर्याने निकीला कानाखाली मारलं, तुला काय वाटतं ह्याच्यामध्ये कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे? मी असं नाही म्हणणार की बाबा कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे, पण नक्कीच ज्या गोष्टी निक्की बोलते ते ट्रिगर होतात 100%. ते सगळ्या जगाला माहिती आहे की ते मला पण ट्रिगर होतात. मी तर तिला तोंडावर सांगून आलो आहे की तुझ्या गोष्टी ट्रिगर होतात. तिला प्रत्येक वेळेस बोललो आहे की तुझ्या गोष्टी पोक केल्यासारख्या असतात, जे मला पटत नाहीत. त्यामुळे मी पण तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. पण आर्याने एवढे दिवस कंट्रोल ठेवला होता सगळ्या गोष्टींवरती. मला असं वाटतं की जो सगळ्यात मोठा रूल आहे बिग बॉसचा, की तो हात उचलायचा नाही किंवा इंटेन्शनली कोणाला मारायचं नाही. तर हा सगळ्यात मोठा रूल ब्रेक आहे. भले का मग तिथे कोणी का असेना, कुठलाही मोठा आर्टिस्ट असता किंवा कोणीही असतं तरी रूल फॉलो करावा लागला असता.
सो मला असं वाटतं की यात चूक की बरोबर नाही म्हणता येणार काही, पण रूल ब्रेक झाला आहे तर तिथे बिग बॉसने डिसिजन घेतलेलं आहे, तर ते पण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. वैभव ना, ऑडियन्स कुठे कुठेतरी तुझ्यावरती जास्तच नाराज आहे. जसं की पॅटी दादावर जेव्हा जान्हवीने त्यांच्या ॲक्टिंगवरती वाईट करिअरबद्दल तिने बोललं होतं आणि नंतरला इवन जेव्हा आर्या तिथे आली तर तुम्ही पण बोललात की आता आली ते फुटेज घ्यायला, इवन तुम्ही तिला थोबाडात मारीन असे पण बोललं होतात. तर अशा गोष्टींवरती ऑडियन्स खूप नाराज आहे. तुम्ही त्या गोष्टींना ॲक्शन का नाही घेतली? जर मग ऑडियन्सचा जो ओपिनियन आहे तुमच्याबद्दल तो चेंज झाला असता. मला नाही माहिती आता तुम्ही बघितलं आहे का नाही, पण ज्यावेळेस जान्हवी ते बोलत होती त्यावेळेस मी एकटाच होतो तिथे उभा होऊन. मोठ्याने बोलत होतं की जान्हवी कोणाच्या करिअरबद्दल बोलू नकोस म्हणून. आता मला माहीत नाही आहे तुम्ही बघितलं आहे का नाही, दाखवलं आहे का माहीत नाही. हां, कारण की मी एकटाच होतो आणि तेच ऐकून आर्या आली होती ॲक्च्युली. पलीकडे थांबली होती त्यावेळेस तेच ऐकून तिने तो मुद्दा उचलला होता, कारण की मी त्या मोठ्याने ओरडल्यामुळे की कोणाच्या करिअरबद्दल बोलू नकोस, नाही जान्हवी नको बोलू. तर तेच ऐकून ती आली होती आणि त्यानंतर मला नाही वाटत की मी असं कधी थोबाडीत मारेन किंवा असं काही आर्याला त्यावेळेस काय बोललो आहे. आणि मला वाटतं परत एकदा तुम्ही बघावा ते जे असेल तर तुमच्याकडे, कारण की मी नाही बोललो आहे वैयक्तिक असं. आणि त्या गोष्टीला मी जान्हवीला सपोर्ट केला नव्हता बिलकुल पण, कारण की मलाच ते पटलं नाही. सो त्याच्यावरती आता काय बोलू. वैभव निक्की आहे ना, नेहमी बोलते की हा शो तिच्यामुळे चालतो आहे, असं होतं आहे. ती स्वतःला नेहमीच एक क्रेडिट देते. तुम्हाला कितपत हे बरोबर वाटतं? ती स्वतःला क्रेडिट देते हे तिचं मत आहे, किंवा तिला असं वाटतं की ती त्या बाबतीत तशी बोलली तर ती स्वतःला पॉझिटिव्ह दाखवेल किंवा स्वतःला फायटिंग स्पिरिट दाखवेल असं तिचं मत आहे त्या बाबतीत. पण ते मला आवडत नाही की बाबा स्वतःचं गुणगान गायचं, हे करायचं ते करायचं. बऱ्याच गोष्टी मला खटकतात तिच्या, कारण की जर तुम्ही पुढच्याला नाही रिस्पेक्ट दिली तर पुढचा नाही रिस्पेक्ट देत तुम्हाला. ज्या गोष्टी मध्यंतरी घडल्या पण तिच्या आणि माझ्या, की तिला बोललो पण तू रिस्पेक्ट देत नसशील तर तुला भेटणार नाही म्हटलं. इथेच नाही बाहेरून पण नाही भेटणार म्हटलं. तर ह्या गोष्टी तिच्याबद्दल घडलेल्या आहेत तिच्या आणि माझ्या. पण ती जे बोलते किंवा ते जे वागते तर तिचं नक्की सेटबॅक बसत असणार आहे तिला, नाही असं नाही. कारण की लोकांना असं नाही आवडत. जसं माझ्या काही गोष्टी आवडल्या नाहीत तसं तिच्या पण गोष्टी आवडल्या नसणार आहेत असं मला वाटतं. एरिनाबद्दल काय बोलणार? मराठीचा जो धडा आहे तो असा कंटिन्यू चालणार की बिग बॉस नंतरला? तुम्ही आल्यावरती इंटरव्ह्यू घेतला तिचा? मग तू झालं की मग मराठी तुम्हीच शिकवताय, मी कुठलं शिकवताय? नाही, मी नक्कीच तिला अजून कॉन्टॅक्ट नाही केला आहे. मी नक्कीच आता कॉन्टॅक्ट करेन तिला. फोन नसल्यामुळे अजून आमचा कॉन्टॅक्ट नाही झाला. बट ती एक व्यक्ती होती घरामध्ये जिने खूप जास्त सपोर्ट केला मला, आणि ती एकच व्यक्ती होती जी बोलली की तू किती मनातून साफ आहेस हे मला माहिती आहे. सो ते एक पॉझिटिव्ह गोष्ट जी घरात घडली ती एरिना आहे नक्कीच म्हणेन मी. वैभव, ए टीममधले ना तुला असं कोणता कंटेस्टंट वाटतो जो तुझ्या साईडने होता? जर अरबाज आणि निकीला सोडलास तर? ए टीममध्ये होतोच किती जण आम्ही. नाही, जान्हवी मी 100% म्हणेन की तिने तिचा गेम प्लॅन चेंज केला आहे. काही गोष्टीवरती स्टँड घेतला जिथे मी पण घेऊ शकलो असतो आणि मी पण तिच्या अगोदर काही गोष्टी चेंज करू शकलो असतो. पण ते तिला जमलं आणि ती ज्या पद्धतीने खेळते आहे तर तिला सॅल्यूट आहे. कारण की जर तेच मी केलं असतं तर नक्कीच माझं पण एक चांगली साईड पण कळाली असते लोकांना. पण मला ते जमलं नाही याचीच खंत आहे. बाकी जान्हवी जबरदस्त खेळते. जरी तिचे काही व्हॅलिड पॉईंट्स नसतील कधी कधी तिच्या बाबतीत, किंवा ती जी बोलते आहे कधी कधी तिचा पारा पण वर जातो आणि तिला कळत नाही काय बोलते आहे. पण काही गोष्टी निगेटिव्ह तर काही गोष्टी पॉझिटिव्ह पण आहेत. सो गेम स्ट्रॉंग करते ती. मला असं वाटतं की तिने असंच खेळावं स्ट्रॉंगली. नक्कीच जाईल वरती ती. तुला सूरजबद्दल काय बोलायचं आहे? कारण की बिग बॉसच्या घरामध्ये मोस्टली तुझे आणि त्याचे आर्ग्युमेंट्स आम्हाला दिसून आलेत. बापरे, एवढे इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट्स नव्हते आमच्याकडे. एवढे नव्हते पण तरी तू त्याच्या ओपिनियन्समध्ये असहमत नव्हता. नाही, असं कधी घडलेलं नाही की त्याच्या ओपिनियन्समध्ये असहमत होतो, असं कधी घडलं नाही. चेष्टा मस्करी आमची भयानक लेवलला चालायची. कारण की आम्ही एकाच शेजारी शेजारी गाव आहे आमचं, आणि असं काही नाही की बिग बॉसच्या घरात आल्यावरती आम्ही भेटलो आहे. अगोदरपासून भेटलो आहे आम्ही, बोललो आहे, त्याच्या मूवीजच्या प्रमोशनला गेलो आहे. सो मला माहिती आहे तो कसा आहे, काय आहे, किती जेन्युइन आहे. सो हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आणि हक्काचा माणूस असल्यासारखा होता तो माझ्या, आणि त्याला पण मी हक्काचा माणूस असल्यासारखाच होतो.
सो मला नाही वाटत की लोकांनी त्या गोष्टीला एवढं हाईप दिला पाहिजे की मी त्याचा दुश्मन आहे किंवा जर तसं होत असेल तर. पण जेन्युइन माणूस आहे, जेन्युइन मुलगा आहे. त्याला आत पण मी सपोर्ट केला आहे, असं नाही की प्रत्येक गोष्टीत भांडलो त्याच्या. हां, कधी-कधी राग येतो, त्याला पण राग येतो, मला पण राग येतो. सो आम्ही ते, पण ते पर्सनल त्याचं आणि माझं असं काही भांडणं मला नाही वाटत की बाहेर आल्यावरती तो कधी म्हणेल तू मला असा बोलला होता, तसं बोलला होता. नाही, येताना पण मी त्याला बोललो आहे की मिठी मारून त्याला बोललो की भाई ट्रॉफी आपल्या घरात आली पाहिजे म्हणून. सो मी एवढं बोलतो आहे म्हणजे बाहेरून नाही बोलत आहे, आतमध्येच बोललो आहे त्याला मी. सो असं नाही आहे काही की बाहेर येऊन त्याचं गुणगान गातो आहे. पण हां, ठीक आहे, आतमध्ये नाही सपोर्ट करू शकलो बिकॉज ऑफ टीम डिफरन्सेस. बट नक्कीच मला वाटतं स्ट्रॉंग आहे, पहिल्यापासून सांगतो आहे मी. पहिल्याच आठवड्यात त्याला नॉमिनेट केलं होतं मी, पण त्यानंतर त्यांनी खूप जास्त गेम चेंज केला. त्यानंतर मला नाही वाटत मी कधी त्याला नॉमिनेट केलं. ओके, लास्टली तू तुझ्या फॅन्सना काय मेसेज देणार आणि तुझ्यामध्ये टॉप 3 कंटेस्टंट्स कोण आहेत? माझ्या मते टॉप 3 कंटेस्टंट्स आहेत. सूरज डेफिनेटली, जान्हवी एक आहे, अंकिता किंवा अभिजित असू शकतात मे बी. आणि अरबाजांनी की थोडंसं खाली आहेत, कारण की त्यातलं ते पण दोघांपैकी एकच कोणतरी भरेल. ओके, थँक्यू वैभव आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल. नमस्कार, मी वैभव चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात टेलीचक्कर.